श्री गुरुदेव दत्त जय भवानी. मित्रांनो नमस्कार. मी आज अत्यंत दुर्लभ आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा आई भगवतीच्या स्थानी आलो आहे. तळेगाव दाभाडेमध्ये जवळच MIDC आहे. त्या MIDCमध्ये एका भल्या मोठ्या डोंगरामध्ये लेणीमध्ये आई प्रत्यंगिरेचं म्हणजे आई फिरंगाईचं स्थान आहे. महाराष्ट्रामध्ये इव्हाना पूर्ण भारतामध्ये आई प्रत्यंगिरेचे काही क्वचित स्थान आहेत. त्यापैकी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अतिशय जागृत असं हे देवीचं स्थान आहे. आपण माझ्या मागे बघू शकता, संपूर्ण डोंगर आहे मोठा आणि इथे यायला रस्ता पण अतिशय दुर्लभ आहे. तर आता आम्ही मुद्दाम उन्हाळ्यामध्ये आलो आहे, कारण पावसाळ्यामध्ये इथे येणं शक्य नाही. तर हे असं दुर्लभ स्थान मी तुम्हाला दाखवतो. हे स्थान अतिशय जागृत आहे आणि आज काहीसं हे स्थान अप्रकाशित आहे. तर आपण अशा या दिव्य स्थानाचं दर्शन करूयात. मी तुम्हाला संपूर्ण मंदिर, संपूर्ण लेणी दाखवतो. आपण नक्की दर्शन घ्या आणि आई प्रत्यंगिरेच्या चरणी नतमस्तक व्हा. चला आई जगदंबेच्या दर्शनाला. आई प्रत्यंगिरा हे भगवतीचं अतिशय उग्र असं रूप आणि याचे काही मुख्य स्थान पुण्यामध्ये आहेत. त्यातील हे अतिशय सिद्ध असं स्थान. आपण तळेगाव दाभाडेजवळ असलेल्या MIDCमध्ये जेव्हा जातो तेव्हा भल्या मोठ्या पहाडावरती आपल्याला देवीचं हे स्थान बघायला मिळतं. आई प्रत्यंगिरेच्या नावाचा अपभ्रंश होऊन देवीला इथे फिरंगाई असं म्हटलं जातं. फिरंगाईचे अनेक मंदिरं पुण्यामध्ये आहेत. त्यापैकी हे अतिशय गुप्त आणि सिद्ध मंदिर. देवीच्या मंदिरामध्ये जाताना सर्वप्रथम आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे देवीचे रक्षक असलेले भगवान काळभैरवांचं. भगवान काळभैरवांची आज्ञा घेऊन आपण मग वळतो आई भगवतीच्या दर्शनाला. आपण बघू शकतो, संपूर्ण पहाडावरती अलीकडच्या काळामध्ये काही बांधकाम करून जाण्यासाठी सुलभ मार्ग झाला आहे. काही पायऱ्यावर चढून गेलं तर आपल्याला लगेच मुख्य गाभारा लागतो. देवीचं हे क्षेत्र नानुरी उर्फ चाकण या क्षेत्रामध्ये येतं, या गावामध्ये येतं. आणि आपण जेव्हा आतमध्ये गेलो तर सर्वप्रथम आपल्याला देवीच्या चरणपादुकांचं दर्शन होतं. देवींच्या चरणपादुकांवरती नतमस्तक होऊन आपण मुख्य देवीच्या विग्रहाकडे वळतो. आपण हा शेंदूर चर्चित जो विग्रह बघतो तो आहे आई फिरंगाईचा म्हणजे आई प्रत्यंगिरेचा मूळ विग्रह. फिरंगाई मातेच्या बाजूला आपल्याला आई तुळजाभवानीचंही दर्शन होतं. तर असं हे दिव्य दर्शन आपल्याला या देवीच्या स्थानी होतं. हे स्थान इतकं ऊर्जामय, इतकं सकारात्मक आहे की इथे आपण जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला इथली ऊर्जा अनुभवायला येते. आपण बघू शकतो ही लेणी किती सुंदर पद्धतीने कोरली आहे. या ठिकाणी भोसले बाबा म्हणून हे जे गृहस्थ आपल्याला बघायला मिळतात, हे त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षापासून या मंदिरात येतात, आई भगवतीची सेवा करतात. आणि चमत्कार असा की जर ते सेवेला आले नाहीत तर त्यांना उचकी लागते आणि मग त्यांना आईच्या भेटीची ओढ लागते. तर अशी ही जागृत देवी, असे हे जागृत स्थान आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, नक्की एकदा आई जगदंबेच्या, आई प्रत्यंगिरेच्या चरणी नतमस्तक व्हा आणि इथल्या